हॅलो फ्रेंड्स, एक्सलन्स ॲग्री अकॅडमी पुणे या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपलं जे आजचं लेक्चर आहे हे एरियल फोटोग्राफीसाठी आहे. याच्या आधी आपण रिमोट सेन्सिंगचा पार्ट पाहिलेला आहे. रिमोट सेन्सिंग मध्ये आपण 3 पार्ट्स पाहिलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघून घ्या, कारण रिमोट सेन्सिंगची जी कन्सेप्ट आहे त्याच कन्सेप्टवरती जे काही आपण इमेजेस वगैरे कॅप्चर करतो रिमोट सेन्सिंग मध्ये, त्याच्या संबंधितच फोटोग्राफी संबंधी काही पॉइंट्स आपल्याला महत्वाचे ठरतात, ज्याची रिमोट सेन्सिंगच्या कन्सेप्ट आपल्याला इथं लागणारे आहेत. त्यामुळे ते जे व्हिडिओ आहेत 3 व्हिडिओ आहेत, 3 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. इव्हन सगळे जे सेन्सर्स वगैरे वापरले जातात, स्कॅनर्स वगैरे वापरले जातात, ते डिटेल पाहिलेलं आहे. तर बघा, सुरुवात करूयात एरियल फोटोग्राफीसाठी. आता इंट्रोडक्शन जर बघायचं झालं एरियल फोटोग्राफीचा, आपण कोणताही एक फोटो जर काढला तर फोटो काढायचे म्हणजे मेथड असेल, म्हणजे आपण म्हणतो की एक व्हर्टिकली असेल किंवा हॉरिझॉन्टली असेल. व्हर्टिकली काढताना कसं तर कॅमेरा धरताना आपण समजा एखादा डॉक्युमेंट स्कॅन करायचा, आपण काय करतो, त्याला एकदम वरून कॅमेरा धरतो आणि त्या पद्धतीने आपण स्कॅन करतो. सिमिलरली जर समजा समोरचा एखादा डोंगर वगैरे आहे, त्याचा फोटो वगैरे जर आपल्याला काढायचा असेल तर आपण काय करतो, तर तो हॉरिझॉन्टली आपला कॅमेरा जो आहे तो धरला जातो आणि तशा पद्धतीने आपण काय करत असतो, इमेजेस कॅप्चर करत असतो. सिमिलरली एरियल फोटोग्राफीचे सुद्धा 2 आपल्याला टाइप्स येतात. एक म्हणजे टेरेस्ट्रियल फोटोग्राफ. याच्यामध्ये काय तर एक पर्सन आहे, तो त्याच्या डीएसएलआर कॅमेराचा किंवा मोबाईल कॅमेराचा यूज करून एक फोटोग्राफ क्रिएट करतो किंवा फोटोग्राफ तिथं कॅप्चर केला जातो. एक साईडला तुम्ही एक एक्झाम्पल बघू शकता, एक इमेज बघताय. ही इमेज कशी आहे, तर एखाद्या कॅमेऱ्यावरती काढलेला तो फोटोग्राफ पुण्याला ओळखला जातो. मग दुसरा काय येतो, तर दुसऱ्या प्रकारामध्ये त्याला म्हटलं जातं बर्ड आय व्ह्यू फोटोग्राफ. बर्ड आय व्ह्यू म्हणजे कसं, तर एक पक्षी आहे जो काय करतोय, तर आकाशामध्ये उडतोय आणि तो ज्या पद्धतीने त्याला खालचा जो सीन आहे तो दिसतोय, त्या पद्धतीचा जो व्ह्यू आहे त्याला म्हणतात बर्ड आय व्ह्यू. तुम्ही एक साईडला इमेज बघू शकता, म्हणजे जस्ट इमॅजिन करा, एक पक्षी उडायला लागलाय आणि तो जेव्हा अर्थच्या सरफेसकडे बघेल तेव्हा त्याला कशा पद्धतीने दिसेल. त्याचा सुद्धा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे काय, तर त्याच्या आईज मध्ये असणारं जे काही अँगल आहे, जो त्याचा विजन आहे, तिथं जो अँगल क्रिएट होतोय तो, आणि एक लॉंग डिस्टन्स वरती, याच्यावरती सुद्धा प्रकार पडतात. पण बर्ड आय व्ह्यूचा जर विचार केला तर इथं असणारा जो एरिया आहे तो इथं मॅक्सिमम एरिया कव्हर केला जातो. साईडला तुम्ही एक्झाम्पल बघू शकताय. याला हेच इंट्रोडक्शन टू एरियल फोटोग्राफ्स म्हणून 2 प्रकार पाहिले आपण. एक टेरेस्ट्रियल फोटोग्राफ्स आहेत आणि दुसरं बर्ड्स आय व्ह्यू फोटोग्राफ म्हणून ओळखलं जातं. आता मी असं विचारलं की हु कॅप्चर्स एरियल फोटोग्राफ्स इन इंडिया. आता भारतामध्ये हे एरियल फोटोग्राफ्स ऑफिशियली आणि ज्याला कायदेशीर मान्यता आहे असं पण म्हणू शकतो, असे कोण कॅप्चर करू शकतात, कशासाठी आहे हे सगळं. रिमोट सेन्सिंगचं जर बघितलं तर देशाची जी डेव्हलपमेंट आहे, प्रगती जी आहे, त्याच्यामध्ये विचार करताना, म्हणजे जर समजा एखादा प्रदेश सुरुवातीच्या काळामध्ये अनडेव्हलप्ड होता, आता तिथं काहीतरी डेव्हलपमेंट होतीये, काहीतरी वस्ती होते किंवा एखादं एमआयडीसी वगैरे होते, हे सगळं कशावरून समजलं जातं, तर रिमोट सेन्सिंग मध्ये जे सॅटेलाइट असतात हे कंटिन्युअसली काय करत असतात, तर अर्थचं ऑब्झर्वेशन वगैरे करत असतात. सिमिलरली एखादा फॉरेस्ट असेल तर तिथं डिफॉरेस्टेशन झालं असेल किंवा रिफॉरेस्टेशन झालं असेल तर त्याच्या संबंधीचं अनालिसिस हे सगळं या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला समजत असतं. तर भारतामध्ये एरियल फोटोग्राफीसाठी जे इमेजेस कॅप्चर केले जातात याच्यासाठी 3 महत्वाच्या संस्था इथं काम करतात. पहिली आहे इंडियन एअरफोर्स. बघा, इंडियन एअरफोर्स आहे. त्यानंतर एअर सर्वे कंपनी आहे जी कोलकातामध्ये इस्टॅब्लिश आहे, एअर सर्वे कंपनी कोलकाता. देन नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी हैदराबाद. हे सुद्धा, हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सीवरती सुद्धा आयोगाने ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारलेला आहे की ती कुठं स्थित आहे, तर कुठे आहे ती, हैदराबादमध्ये आहे. तर एअर सर्वे कंपनी कोलकातामध्ये इस्टॅब्लिश आहे. आणि इंडियन एअरफोर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारतीय वायुसेना जी आहे ही एरियल फोटोग्राफीसाठी, म्हणजे हे 3 ज्या एजन्सीज आहेत या काय करू शकतात, तर लिगली म्हणजे ऑफिशियली एरियल फोटोग्राफ भारतामध्ये घेऊ शकतात किंवा काढू शकतात. एरियल फोटोग्राफचा जर विचार केला तर एरियल फोटोग्राफ्स आर युज्ड इन टोपोग्राफिकल मॅपिंग अँड इंटरप्रिटेशन. टोपोग्राफिकल मॅपिंग म्हणजे काय, आपण रिमोट सेन्सिंग मध्ये पार्ट बघितला होता. रिमोट सेन्सिंगचं काम होतं की रिसोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी, बघा, रिसोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी आपण IRS किंवा इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा वापर करतो. मग रिसोर्सेस मध्ये काय येतात, तर पाणी आहे, सॉइल आहे, त्यानंतर आपले ट्रीज आहेत म्हणजे वने आहेत, या सगळ्यांचं इथं काय केलं जातं, किंवा ह्युमन आहे रिसोर्सेस, या सगळ्यांचं अनालिसिस करण्यासाठी काही इमेजेस कॅप्चर केले जायचे, डेटा कलेक्ट केला जायचा आणि त्याच्यानुसार काय केलं जायचं, त्याचं सेपरेशन किंवा अनालिसिस करून
माहिती प्रोव्हाइड केली जायची. तर एरियल फोटोग्राफीमध्ये सुद्धा काय आहे, तर एक टोपोग्राफिकल मॅपिंग तयार करण्यासाठी किंवा त्याचं एक अनालिसिस करण्यासाठी, इंटरप्रिटेशन करण्यासाठी एरियल फोटोग्राफचा वापर केला जातो. जनरली हे जे फोटोग्राफ्स आहेत हे 3D फॉर्मॅटमध्ये सुद्धा बघायला मिळतात. अजून याच्यामध्ये आपल्याला बरेचसे पार्ट बघायचे आहेत की कोणत्या पद्धतीने म्हणजे एरियल फोटोग्राफीमध्ये इमेजेस कशा पद्धतीने वगैरे कॅप्चर केले जातात, हे हा पुढचा पार्ट आहे आपला. तर याच्यामध्ये अजून बघा, these two different uses have led to the development of photogrammetry and photo or image interpretation. आता हे जे दोन युजेस आहेत, टोपोग्राफिकल मॅपिंग आणि डेटाचं इंटरप्रिटेशन, याच्यावरून एरियल फोटोग्राफी याचे पुन्हा दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन होतं. एक पार्ट येतो फोटोग्रामेट्रीचा आणि दुसरं येतं फोटो किंवा इमेज इंटरप्रिटेशन. आता फोटोग्रामेट्री काय कन्सेप्ट आहे आणि फोटो और इमेज इंटरप्रिटेशन काय कन्सेप्ट आहे, हे आपल्याला दोन इंडिपेंडेंट अशा टर्म आहेत. या टर्म्स आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. थोड्याशा टेक्निकल आहेत, पण रिमोट सेन्सिंगचा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर तुम्ही याला एरियल फोटोग्राफी समजून घ्यायला तुम्हाला सोपं जाईल. आता तुम्ही म्हणाल की एरियल फोटोग्राफी आणि रिमोट सेन्सिंग सेमच आहे का, तर दोन्ही सेम नाहीये. एरियल फोटोग्राफीमध्ये पण फरक येतो आणि रिमोट सेन्सिंग मध्ये पण फरक आहे. रिमोट सेन्सिंगचा जर विचार केला तर रिमोट सेन्सिंग रिसोर्सेस साठी आहे, तर एरियल फोटोग्राफी आपण कोणत्याही प्रकारची इमेजेस किंवा कोणत्याही प्रकारचा डेटा मिळवण्यासाठी करू शकतो. आणि त्या एरियल फोटोग्राफीमध्ये पहिला पार्ट येतो फोटोग्रामेट्रीचा. मग फोटोग्रामेट्री म्हणजे काय, तर बघा, इट रेफर्स टू द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ मेकिंग रिलायबल मेजरमेंट फ्रॉम एरियल फोटोग्राफ्स. म्हणजे काय, आता एखाद्या जागेचा फोटो घेतलेला आहे, एरियल फोटोग्राफ मिळवलेला आहे. आता त्या फोटोग्राफवरून त्या पर्टिक्युलर इमेजचे जे काही मेजरमेंट्स आहेत, आता मेजरमेंट म्हणजे काय, ते आता इमेज, आता एक साईडला तुम्ही डायग्राम बघताय, तर त्या डायग्राम मध्ये बघा, ही पहिली डायग्राम थोडीशी इमॅजिन करा. याच्यामध्ये आता वाळूच्या काहीतरी पट्ट्या दिसत आहेत, मध्ये थोडंसं हाईट पण दिसते किंवा त्याची जी लेंथ वगैरे आहे, लांबी वगैरे आहे, ही सुद्धा आपल्याला इथं सेपरेट समजू शकतं. म्हणजे हा काहीतरी पार्ट इथं थोडंसं ऑब्झर्व केलं, हे थोडासा उंचवट्याचा पार्ट दिसतो इथं. त्यानंतर इथं हा प्लेन पार्ट आहे, हा रेषा रेषा काढले ते. म्हणजे ज्या वेळेला फोटोग्रामेट्री ही कन्सेप्ट येते, तेव्हा जे काही एरियल फोटोग्राफ्स मिळवलेले असतात, त्या एरियल फोटोग्राफ्स वरून त्या फोटोचं लेंथ असेल किंवा ब्रेड्थ असेल, रुंदी असेल, लांबी असेल, रुंदी असेल किंवा हाईट असेल, उंची असेल, या कॅरेक्टरिस्टिक्स वरून त्या फोटोचं केलेलं डिफरन्शिएशन किंवा त्या फोटोच्या कॅरेक्टरिस्टिक्स जेव्हा सेपरेटली सांगितल्या जातात, त्या कन्सेप्टला म्हणतात फोटोग्रामेट्री. त्या कन्सेप्टला काय म्हणतात, फोटोग्रामेट्री. म्हणजे थोडक्यात एखादी इमेज जेव्हा आपण कॅप्चर करतो त्यावेळेला त्याचं 3D फॉर्मॅटमध्ये अनालिसिस करणं, एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये. 3D का, कारण 3D म्हटल्यावरती त्याला लांबी आली, रुंदी आली आणि उंची सुद्धा आली. म्हणजे ह्या तिन्ही कन्सेप्ट जे आहेत, या कन्सेप्टचं अनालिसिस करून किंवा कन्सेप्टची माहिती देऊन त्या इमेजचं काय केलं जाऊ शकतं, इंटरप्रिटेशन केलं जाऊ शकतं. पुढं पॉइंट बघा, द प्रिन्सिपल युज्ड इन फोटोग्रामेट्री फॅसिलिटेट प्रिसाइज मेजरमेंट. बघा काय सांगतात, प्रिसाइज मेजरमेंट रिलेटेड टू असे कोणते मेजरमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट फ्रॉम सच फोटोग्राफ्स, म्हणजे त्या फोटोग्राफ्स वरून त्याची लेंथ, लांबी, ब्रेड्थ म्हणजे रुंदी आणि हाईट म्हणजे काय तर उंची. बघा, लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे, या तीन मेन कॅरेक्टरिस्टिक्स वरून त्या फोटोग्राफचं एक मेजरमेंट दिलं जातं. या कन्सेप्टला म्हणतात फोटोग्रामेट्री. हेन्स दे आर युज्ड ॲज डेटा सोर्स फॉर क्रिएटिंग अँड अपडेटिंग टोपोग्राफिकल मॅप. हे कशासाठी गरजेचं आहे, तर टोपोग्राफिकल जे मॅप्स आहेत ते मॅप्स अपडेट करण्यासाठी हे गरजेचं आहे. ऑब्व्हियसली जस्ट इमॅजिन करा, एखाद्या ठिकाणी एक पर्वत आहे किंवा एक छोटीशी टेकडी आहे. एखाद्या वर्षी खूप जास्त पाऊस झाला आणि लँडस्लाइड झालं आणि तो जो डोंगर आहे किंवा ती जी टेकडी आहे ती वाहून गेली. मग जसा पूर्वीचा मॅप होता तसा तर मॅप आता राहणार नाहीये. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, तर इथं जे एरियल फोटोग्राफ्स आहेत तर त्याच्यावरून काय समजलं जातं की त्याची हाईट वगैरे जे आहे त्याच्यामध्ये काय बदल होत गेलेत का, किंवा एखाद्या वर्षामधून किंवा 2 वर्षांमध्ये याच्यामध्ये काही चेंजेस झालेत का, हे सगळं या फोटोग्रामेट्रीच्या कन्सेप्ट वरून आपण मिळवू शकतो. तुम्ही जिओग्राफीमध्ये स्टेट बोर्डचा अभ्यास करताना ज्या समोच्च रेषा आहेत त्याचा एक पार्ट बघितला असेल बघा, बटाट्याचं एक प्रॅक्टिकल स्टेट बोर्ड मध्ये सांगितलेलं आहे. काय केलं जातं, तर बटाट्याची एक पर्टिक्युलर हाईट एक कट करायचा, त्यानंतर परत त्याला थोडंसं कट करत करत अशा पद्धतीनं
त्या बटाट्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरून काय सांगितलं जातं, तर या दोन रेषांमध्ये असणारं जे काही डिस्टन्स आहे किंवा जो काही गॅप प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्याची हाईट जी आहे, म्हणजे आता जर समजा हा जर गॅप जास्त असेल तर तो डोंगर कसा आहे, तर थोडासा असा तिरका तिरका आहे. आणि जर हा जर पार्ट एकदम कमी असेल तर तो कसा असणार आहे, उतार तीव्र असतो. अशा पद्धतीची एक कन्सेप्ट येते. जिओग्राफीमध्ये हे आपण स्टेट बोर्ड मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. सेम इथं तशा पद्धतीची एक कन्सेप्ट येते, फक्त इथं लेंथ, ब्रेथ आणि हाईट या तिघांचा इथं विचार केला जातो. आणि साईडला तुम्ही इमेजेस बघू शकताय. इथं सुद्धा एक डोंगरासारखा पार्ट दिसतोय. त्यानंतर खाली एक पाणी आहे, त्यानंतर डोंगर आहे किंवा याच्यावरून त्याच्या लांबी, रुंदी आणि उंचीनुसार काय केलं जातं, अशा पद्धतीनं इमेजेस ज्या आहेत त्या कॅप्चर केल्या जातात. फोटोग्रामेट्रीची कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा. एकदम सिंपल याच्यामध्ये एखाद्या ऑब्जेक्टच्या लांबी, रुंदी आणि उंचीनुसार त्याचा डेटा सांगणं याला काय म्हणतात, तर फोटोग्रामेट्री म्हणून ओळखलं जातं. रिमोट सेन्सिंग आणि फोटोग्रामेट्री याच्यामध्ये काय फरक आहे, जस्ट बघा. रिमोट सेन्सिंगचा पार्ट वेगळा आहे आणि फोटोग्रामेट्रीचा पार्ट वेगळा आहे. दोन्ही इक्वल नाहीयेत, दोन्ही एकमेकांना अनइक्वल आहे. रिमोट सेन्सिंग ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. रिमोट सेन्सिंग मध्ये काय आहे, तर अनालाइज अँड इंटरप्रिट इमेजेस फ्रॉम डिरायव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट द अर्थ सरफेस. इथं काय, तर अर्थचा जो सरफेस आहे त्याच्यावरून जे काही इन्फॉर्मेशन वगैरे आपण मिळवतो त्याच्यावरून अनालाइज करणं आणि इंटरप्रिट करणं, की काय म्हणजे आता समजा माती आहे तर मृदा कोणत्या प्रकारची आहे वगैरे, हे सगळं काय केलं तर इंटरप्रिटेशन तिथं सांगितलं जातं. पण फोटोग्रामेट्रीमध्ये काय होतं, की फोटोग्रामेट्रीमध्ये फक्त मॅप क्रिएट केले जातात. बघा, प्रोड्यूस मॅप्स, जस्ट बघा इथं, प्रोड्यूस मॅप्स अँड प्रिसाइज 3D पोझिशन ऑफ पॉइंट्स. जे काही एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी पोझिशन आहे त्याची 3D पॉइंट मध्ये किंवा 3D स्वरूपामध्ये त्याचं स्वरूप सांगितलं जातं फोटोग्रामेट्रीमध्ये. कारण ऑब्व्हियसली लेंथ, ब्रेथ आणि हाईट, लेंथ, ब्रेथ आणि हाईट या तिघांचा इथं काय केला जातो, विचार केला जातो. त्यामुळे रिमोट सेन्सिंग म्हणजेच फोटोग्रामेट्री नाही. फोटोग्रामेट्री इट इज अ सेक्शन और इट इज अ पार्ट ऑफ एरियल फोटोग्राफी. हा कशाचा पार्ट येतो, तर एरियल फोटोग्राफीचा पार्ट आहे. तर रिमोट सेन्सिंग हा पार्ट वेगळा आहे. दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. पुढे जाऊयात. त्यानंतर एरियल फोटोग्राफीचा जो दुसरा पार्ट आहे, इमेज इंटरप्रिटेशन. इमेज इंटरप्रिटेशन म्हणजे काय, साईडला तुम्ही एक इमेज बघताय, त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, की एक पर्सन आहे, तो एक लेन्स घेऊन काहीतरी ऑब्झर्व करायला लागलाय. जस्ट एक माहिती आहे ती. इंटरप्रिटेशन या शब्दावरून काय सांगू शकतो, की त्याचा आपण काय करू शकतो, डेटा इंटरप्रिट करणं किंवा त्याच्याबद्दल स्पेसिफिकेशन सांगणं थोडक्यात, किंवा त्याला एका फॉर्मॅटमध्ये किंवा एखाद्या प्रकारामध्ये त्याला त्याचे स्पेसिफिकेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करणं, याला आपण काय म्हणू शकतो, इमेज इंटरप्रिटेशन म्हणून सांगू शकतो. आता बघा, इमेज इंटरप्रिटेशन मध्ये काय येतं. इमेज इंटरप्रिटेशन, इट इज अन आर्ट ऑफ आयडेंटिफाईंग इमेजेस ऑफ ऑब्जेक्ट्स अँड जजिंग देअर रिलेटिव्ह सिग्निफिकन्स. म्हणजेच काय, तर एखादं इमेजचं आयडेंटिफिकेशन करणं आणि त्याचं जे काही सिग्निफिकन्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे समजून घेणं किंवा जज करणं, याला काय म्हणतात, थोडक्यात इमेज इंटरप्रिटेशन म्हणतात. The principles of image interpretations are applied to obtain क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम द एरियल फोटोग्राफ्स. जे एरियल फोटोग्राफ्स आहेत त्याच्यापासून क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजेच एक काय म्हणू आपण त्याला, चांगली किंवा एक क्वालिटी इन्फॉर्मेशन मिळवणं, हे काय सांगू शकतो आपण, इमेज इंटरप्रिटेशनचं एक ऍप्लिकेशन सांगू शकतो. एरियल फोटोग्राफ सच ॲज लँड यूज और लँड कव्हर, टोपोग्राफिकल फॉर्म्स, सॉइल टाईप एटसेट्रा. हे जे काही एक्झाम्पल सांगितलेले आहेत, या एक्झाम्पल्स वरून क्वालिटी मटेरियल किंवा क्वालिटी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं किंवा इंटरप्रिट करणं, सांगणं, हे एरियल फोटोग्राफ मध्ये असणाऱ्या इमेज इंटरप्रिटेशन या पार्ट मध्ये महत्वाचं आहे किंवा हे त्याचं एक सिग्निफिकन्स कार्य म्हणून सांगू शकतो आपण. अ ट्रेंड इंटरप्रिटर कॅन दस युटिलाइज एरियल फोटोग्राफ्स टू अनालाइज द लँड यूज चेंजेस. आता आपण कधीतरी इमेज बघणार किंवा काहीतरी आपण जस्ट इन्फॉर्मेशन बघतो, पण जे ट्रेंड आहेत किंवा याच्यामध्ये जे काम करतात हे काय सांगू शकतात, तर एरियल फोटोग्राफ बघून त्याचं अनालाइज करून
लँड यूज मध्ये काय चेंजेस वगैरे झालेले आहेत हे सांगू शकतात. म्हणजे थोडक्यात त्या इमेजचं इंटरप्रिटेशन करू शकतात. साईडला एक डायग्राम तुम्ही बघू शकतात. ही पहिली इमेज आहे. त्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये जे काही चेंजेस किंवा थोडंसं झूम केल्यानंतर कशा पद्धतीनं तिथला सरफेस वगैरे दिसतोय हे सांगितलं जातं. म्हणजे ही एक टोटल इमेज आहे जिथं एरिया खूप जास्त कव्हर केला जातोय आणि हे येलो कलरचा हा एक पार्ट दिसतोय आणि थोडासा रेड कलरचा पार्ट दिसतोय. तर एका इमेजवरून जो काही ट्रेंड इंटरप्रिटर आहे हा काय सांगू शकतो की या येलो पार्ट मध्ये इथं पार्ट कोणता आहे, तर इथे थोड्याशा व्हेकल्स दिसतात, एक रोड इथं दिसतोय, हे स्ट्रक्चर दिसतं. मग दुसरा एक ब्लॉक घेतलेला आहे, त्या ब्लॉकमध्ये काय दिसतं, तर थोडी मध्ये मध्ये फक्त काय दिसतात, तर वनस्पती झाडे दिसतात. हिरव्या कलरचा पार्ट आहे, हा काहीतरी पार्ट तिथं दिसतोय. हे तो इंटरप्रिटर जो आहे हा काय सांगू शकतो, त्याच्यावरून माहिती सांगू शकतो एरियल फोटोग्राफचा. म्हणजे त्या लँडचा यूज कशा पद्धतीनं होतोय किंवा लँडचं कव्हर कशाने केलेलं आहे किंवा याबद्दलची माहिती, सॉइलचा टाईप वगैरे हे सगळं याच्यावरून आपल्याला सांगता येतं. ऍडव्हान्टेजेस ऑफ एरियल फोटोग्राफ्स. एरियल फोटोग्राफचे फायदे किंवा ऍडव्हान्टेजेस काय आहेत? पहिला आहे ऍडव्हान्टेज, इम्प्रूव्ड व्हॅन्टेज पॉइंट. आता व्हॅन्टेज पॉइंट म्हणजे काय? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावरती आपल्याला मराठी जो डेटा आहे हा मराठी डेटा अवेलेबल म्हणजे क्वालिटी अवेलेबल नाहीये. कुठंतरी त्याचं काहीतरी जे पण मराठी भाषांतर असतं ना ते शब्दामध्ये इकडं तिकडं चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे ते चुकीचे शब्द काहीतरी लक्षात ठेवण्यापेक्षा बेस्ट वे की आपला जो इंग्लिश मधला जे मटेरियल आहे हे क्वालिटी मटेरियल आहे आणि अॅक्युरेट मटेरियल आहे. त्यामुळे अभ्यासाला सुद्धा आणि मोस्टली हा जो पेपर आहे हा एकतर टेक्निकल प्री साठी आहे आणि दुसरं महत्वाचं काय तर राज्यसेवेमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवेच्या GS1 मध्ये सुद्धा हा पार्ट आपल्याला इन्क्लूड होतोय. त्यामुळे पर्टिक्युलरली मेन्स मधला GS चा जर विचार केला तिथला आहे आणि तर प्रीच आहे आणि टेक्निकल असल्यामुळे सगळे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत. त्यामुळे इंग्लिश समजून घ्यायला काही प्रॉब्लेम येईल असं मला तरी वाटत नाही. कारण मोस्ट ऑफ दी डेटा हा इंग्लिशमध्ये खूप चांगला अवेलेबल आहे. इम्प्रूव्ड व्हॅन्टेज पॉइंट. मी तुम्हाला कन्सेप्ट ज्या आहे त्या मराठीमध्ये सांगते समजावून की व्हॅन्टेज पॉइंट म्हणजे आता काय येतं ते मी सांगणारच आहे. फक्त जो मटेरियल आहे ते आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं एवढं फक्त थोडंसं स्वतःला प्रिपेअर ठेवा त्याच्या बाबतीमध्ये. व्हॅन्टेज पॉइंट म्हणजे काय? आता समोर एक तुम्ही इमेज बघताय. ही जर इमेज आता जर समजा मी थोडंसं हा आता व्ह्यू कसा घेतलेला आहे तर साईडने व्ह्यू घेतलेला आहे राईट. थोडासा काय केलेला आहे तर त्याचा जो एरिया आहे त्याच्या व्हिजनचा जो एरिया आहे तो थोडासा वाढत गेलेला आहे. पण तोच जर समजा मी आपण व्हर्टिकली घेतला असता किंवा थोडासा अजून अँगल कमी ठेवला असता तर काय झालं असतं, तेवढाच फोटोग्राफ तिथं आला असता. व्हॅन्टेज पॉइंट म्हणजे काय तर थोडासा जो एरिया त्याच्यामध्ये कव्हर होतोय, जो एरिया एखाद्या एरियल फोटोग्राफीमध्ये कव्हर केला जातो तो त्याचा काय तर व्हॅन्टेज पॉइंट म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. तुम्ही सगळ्यांनी आपण मोबाईलमध्ये कॅमेरा वगैरे युज करत असतो, आपल्या सगळ्यांना माहितीये. जर समजा आता एक फोटो घ्यायचा आपल्याला आणि एक 2 लोकांचा फोटो घ्यायचा. आपण काय करणार तर त्या दोघं व्यक्ती बसतील तेवढ्या ह्याच्यापर्यंत त्याला काय करणार आहे, कॅमेरा तशा पद्धतीनं धरणार आहे. जेव्हा एक 4-5 लोक आली त्या फोटोमध्ये तर आपण काय करणार त्या पद्धतीने आपला कॅमेरा चेंज करतो किंवा त्याचा जो अँगल आहे तो शिफ्ट करत असतो. हे आपल्याला जनरल सगळ्यांच्याकडे अबिलिटी असते की कशा पद्धतीनं फोटो कॅप्चर करायचे. 4-5 जण उभारल्यावर आपण नुसतं फक्त मधल्या दोघांचाच फोटो घेणार का? नाही. तर त्या सगळ्यांचा आपण काय करणार आहोत थोडक्यात, त्या सगळ्यांना त्या फोटोमध्ये सामावून घ्यायचंय. सेम यालाच आपण काय म्हणू शकतो की त्याचा जो व्हॅन्टेज पॉइंट आहे हे काय झाले इम्प्रूव्ह झाले. आधी 2 जण होते, त्यांचे जे कॉर्नर्स होते हे काय होते, कमी होते किंवा छोटे होते. आता जेव्हा लोकं वाढली तेव्हा ते काय झाले, एरिया जास्त झाला. सेम इम्प्रूव्ड व्हॅन्टेज पॉइंटची कन्सेप्ट येते. बघा, एरियल फोटोग्राफी प्रोव्हाइड्स अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ लार्ज एरिया. लार्ज एरिया आहे बर्ड आय व्ह्यू फॉर्मॅटमध्ये, इनॅबलिंग अस टू सी फीचर्स ऑफ अर्थ सरफेस इन देअर स्पेशल कंटेक्स्ट. कशासाठी तर फक्त तेवढाच पार्ट नाही. आता जर समजा मी एवढाच पार्ट घेतला असता तर काय झालं असतं, तर तेवढाच डेटा आपल्याला समजला असता. पण जर समजा आपण आपला व्हॅन्टेज पॉइंट जर इम्प्रूव्ह केला किंवा वाढवला तर काय होणार आहे, तर मॅक्सिमम एरिया काय होणार आहे इथं कव्हर होणार आहे. बघा, मॅक्सिमम एरिया इथं कव्हर केला जातो. हे एरियल फोटोग्राफीचं काय आहे, फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे. सेकंड ऍडव्हान्टेज बघा, टाइम फ्रीजिंग ॲबिलिटी खूप महत्वाची आहे. टाइम फ्रीजिंग ॲबिलिटी म्हणजे काय? अन एरियल फोटोग्राफ इज अ रेकॉर्ड ऑफ द सरफेस फीचर ॲट अन इन्स्टंट ऑफ एक्सपोजर. इट कॅन देअरफोर बी युज्ड ॲज अ हिस्टॉरिकल रेकॉर्ड. साईडला एक तुम्ही इमेज बघताय, चायनाची शेनशेन शहर आहे. तर 1979 मध्ये ते शहर कसं दिसत होतं आणि 2004 मध्ये ते कसं दिसतंय.
म्हणजेच थोडक्यात काय, टाइम फ्रीजिंग ॲबिलिटी, जसा टाइम चेंज होतोय तशा पद्धतीनं तिथला जो एरिया आहे किंवा तिथे जे फोटोग्राफ्स आहेत ते चेंज होत आहेत. पण किती वर्षापूर्वीचा आपल्याला तिथली इमेज मिळवायची आहे, ही ॲबिलिटी एरियल फोटोग्राफीमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजेच 1900 कितीही वर्षापूर्वीचा फोटोग्राफ आपण याच्यामध्ये काय करू शकतो, मिळवू शकतो. आणि 2004 मध्ये हे अशा पद्धतीचं दिसतं. यालाच म्हणतात थोडक्यात टाइम फ्रीजिंग ॲबिलिटी. ही एरियल फोटोग्राफचं एक दुसरं ॲडव्हान्टेज म्हणून सांगितलं जातं. थर्ड आहे ब्रॉडन्ड सेन्सिटिव्हिटी. आता सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, तर आता आपण एखादा वस्तू बघतोय त्यावेळेला आपली जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये व्हिजिबल लेंथ किंवा व्हिजिबलची जी वेव्हलेंथ आहे ही किती आहे, तर 0.4 टू 0.7 आहे. बरोबर आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत, हेही डिस्कस केलेलं आहे. 0.4 टू 0.7. पण एरियल फोटोग्राफीमध्ये ही जी रेंज आहे ही मायक्रोमीटर मध्ये येते. ही रेंज थोडीशी ब्रॉड झालेली आहे किंवा थोडीशी वाढलेली आहे. वाढलेली म्हणजे काय, तर 0.4 पेक्षा 0.3 कडे, म्हणजे जर समजा एक मी स्केल काढते खाली, ही आहे 0.4 टू 0.7 ची स्केल, 0.7 ची. पण या सेन्सिटिव्ह एरियल फोटोग्राफीच्या या प्रकारामध्ये काय केलं जातं, तर ही जी सेन्सिटिव्हिटी रेंज आहे ही 0.3 टू 0.9 पर्यंत काय झालेली आहे, इम्प्रूव्ह झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्याचा जो स्पेक्ट्रम आहे, सेन्सिटिव्हिटी जी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधली, ही वाढलेली आहे. म्हणजे थोडक्यात ब्रॉड झालेली आहे. 0.4 टू 0.7 ही आपली नॉर्मल आहे, तिथं 0.3 टू 0.9 पर्यंत ब्रॉड झालेली आहे. ते इथं सांगितलेलं आहे. हे काय झालं, तर एरियल फोटोग्राफीचं थर्ड ॲडव्हान्टेज आहे. आणि लास्ट ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तर 3 डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह. मगाशीच आपण बघितलं की एखादा फोटोग्राफ 3 डायमेन्शनल मध्ये, म्हणजे थोडक्यात काय, तर 3D व्ह्यू मध्ये आपण एरियल फोटोग्राफीच्या मदतीनं पाहू शकतो, त्याचं अनालिसिस इंटरप्रिटेशन करू शकतो. हे एरियल फोटोग्राफीचं फोर्थ ॲडव्हान्टेज म्हणून सांगितलं जातं. हे जो इन्फॉर्मेशन आहे तुम्ही वाचू शकता. एरियल फोटोग्राफ्स आर नॉर्मली टेकन विथ युनिफॉर्म एक्सपोजर इंटरवल दॅट इनेबल्स अस in obtaining stereo pair photographs. Such a pair of photographs help us in getting a 3-dimensional view of surface photograph. क्लिअर आहे. जस्ट सिंपल मध्ये काय सांगू शकतो, तर 3D व्ह्यू आपण इथं कॅप्चर करू शकतो.